नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा मराठा सेवा संघानं संपूर्ण महाराष्ट्रात फिरवण्याचा निर्णय घेतला आहे आणि 18 मार्च पासून या रथयात्रेला प्रारंभ झाला आहे. ही रथयात्रा जिजाऊच्या जन्मस्थळापासून सुरू होऊन काल ती धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. धाराशिव जिल्ह्यात दाखल होताच तिचं मोठ्या उत्साहानं मराठा बांधवांनी आणि इतरही यांनी स्वागत केलं. त्यानंतर या रथयात्रेचं दुपारी धाराशिव शहरात आगमन झालं. धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथयात्रेचं स्वागत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व महिलांनी केलं. त्यानंतर रथयात्रा जिजाऊ चौकात आली. इथंही असंच भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. येथून रथयात्रा पुढं कळंब शहराकडे मार्गस्थ झाली. धाराशिव ते कळंबच्या दरम्यान या रथयात्रेच्या मार्गावरील प्रत्येक गावात रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रथयात्रेचं स्वागत संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, त्यांचे सहकारी, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि सहकारी यांनी स्वागत केलं. इथं जाहीर सभा पण पार पडली. जिजाऊंचे विचार, त्यांचं कार्य आणि येणारी पिढी सुसंस्कारित व्हावी यासाठी या रथयात्रेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघानं दिली आहे. मार्च महिना संपत आला आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रभर अनेक देवी देवतांच्या यात्रा भरतील. यात ज्या मुख्य यात्रा असतात ती म्हणजे शिखर शिंगणापूर, तुळजापूर, येरमळ्याच्या येडेश्वरी देवी, सोनाराची भैरवनाथाची अशा ह्या यात्रा भरत असतात. काही यात्रांची ठिकाणं अशी मोकळी साकळी आहे, परंतु काही ठिकाणची यात्रा भरण्याची ठिकाणं आता संकुचित होत चालली आहे, आकुंचन पावत आहे. कारण त्याला त्या गावातील शहरातील वाढती लोकसंख्या, ज्या कोणाच्या याच्यात त्या यात्रा भरतात त्या शेतकऱ्यांनी गावाजवळची जमीन असल्यामुळे येणारा भाव आणि त्यांच्या अडचणी हे करून तिथं केलेलं प्लॉटिंग यामुळे हे होत आहे. हे सर्व गेल्या 4 दिवसापूर्वी तुळजापूर येथील महिला आणि जनतेनं तुळजापूर यात्रेचं मैदान बचाव आणि तिथं पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी रस्ता रोको आंदोलन केलं होतं. या रस्ता रोको आंदोलनाला मोठा प्रतिसाद तुळजापूरकरांनी दिला आणि मग या सर्वांनी मिळून एक निवेदन तहसीलदारांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. तुळजापूर येथील तुळजाभवानीचं मंदिर आता बरोबर शहराच्या मध्यभागी आल्यासारखं झालं आहे. त्यात पूर्वीचे चारोंद रस्ते आणि वाढती लोकसंख्या यामुळं तिथं आता यात्रेकरूंनाही मोकळ्यापणानं मंदिरात जाता येत नाही आणि शहरवासियांनाही मोकळा श्वास घेत जगता येत नाही अशी स्थिती आहे. तशी स्थिती येरमाळ्याची आहे. येरमाळ्याची येडेश्वरी देवी गावापासून 3-3.5 किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात आहे. पण ज्यावेळेस चैत्र आणि श्रावणाची तिची यात्रा गावात भरते त्यावेळेस डोंगरावरून पालखीचं गावात आगमन होतं. पालखी ज्या मार्गानं गावात येते त्यात जिथून सध्याचा सबस्टेशन ते मंदिर रस्ता हा जिल्हा परिषदेचा आहे, मात्र जिथं कवड्या आंबा आहे त्याच्या पुढं गेल्यानंतर पालखी गावात येण्यासाठी मग खाली येते तिथून ढाशी येऊन ती मस्जिदीच्या मागून गावात येत असते. ढाशीचा रस्ता पूर्वीपासून देवीचा म्हणून
सांगितला जातो, पण त्या रस्त्याचा उल्लेख तसा कुठंही महसुलाच्या ह्याच्यात नाही. मात्र हा जो पारंपरिक रस्ता आहे, या पारंपरिक रस्त्याला आता मग मी सांगितल्याप्रमाणे प्लॉटिंग आणि याच्यामुळं आता या धाशीपासूनचा रस्ता ज्या कोणी तिथं त्याची स्वतःची शेती म्हणते, पण प्रत्यक्षात काय आहे ते न्यायालयातच ते प्रकरण आहे. आणि याच्यामुळं तिथं त्या रस्त्याला थोडं वळण दिलं आहे. आता पुढं पालखी ज्यावेळेस चैत्रात याच्यासाठी येते, पुढं मग महत्वाचा जो येडेश्वरी यात्रेचा कार्यक्रम असतो तो चुनखडी वेचण्याचा. ती चुनखडीचं जिथं स्थान आहे, जिथं पालखी तिथं थोडा वेळ थांबते, ते गायकवाडांचं शेत आहे. या तिघा चौघा ज्येष्ठ गायकवाड बंधूंची पण आता पुढं वंशवेल वाढलेली आहे, त्यामुळं साहजिकच त्यांच्या वाटण्या पण झाल्या असतील. शेजारीच असलेलं पेसगुड्यांचं शेत, इकडं बारकुलांचं, यांच्याही अरुंद पट्ट्या आणि अगदी गावालगत हे जमिनी असल्यामुळं अनेकांनी तिथं प्लॉटिंग केलं असून आता भविष्यात पालखी चुनखडीचं रान कुठं आहे हे सुद्धा लोकांना ठाऊक माहीत पडेल की नाही, लक्षात राहील की नाही, ही आता ही आहे. तशीच पुढं पालखी जाते, तिथंही आता प्लॉटिंग होऊन घरं ती झाली आहेत. ज्या आमराईच्या मैदानात पालखीचा 4-5 दिवस मुक्काम असतो, त्या मैदानात आता काहींनी आपल्या व्यवसायाची मानली आहेत. कारण एकतर येरमाळा येथे अनेकांना अगदी थोड्या जमिनी आहेत आणि त्या थोड्या जमिनीत उपजीविका करणं हे किती अडचणीचं आहे, अनेकांनी पूर्वी पाहिलेलं आहे. म्हणून मग तिथं प्लॉटिंग करणं किंवा कोणाला जमीन विकणं असे आता लोक हे करत आहेत. मग पुढच्या काळात यात्रा कुठं आणि कशा भरवायचा हा प्रश्न राहणार आहे. हा जो आपला सांस्कृतिक धार्मिक ठेवा आहे तो कायम पुढं त्याची चालत राहावी यासाठी कोणी काही लक्ष देणार आहे की नाही. येरमाळा ग्रामस्थ असो, तुळजापूरचे शहरवासी असो, यांनी एकत्रित येऊन विचार केला पाहिजे, बसलं पाहिजे. आणि हे जे आपले धार्मिक ठेवा आहे, ही ज्या आपल्या देवींच्या यात्रा वगैरे आहेत, त्यासाठी पूर्वी एवढी नाही पण किमान यात्रा बरे भाविकांना तिथं थांबता येईल, तिथून दर्शन घेता येईल अशी व्यवस्था, अशी जागा उपलब्ध करून द्यावी लागेल. हे मात्र नक्की. आज तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपली मतंही नोंदवा. धन्यवाद.